नमस्ते. घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ना कुठलाही स्वयंपाक करणार नाही आहोत किंवा तुम्हाला मी रेसिपी दाखवणार नाहीये. तर आज आपण ना टिप्स पाहणार आहोत आणि खूप छान अशा पद्धतीने मी तुम्हाला हे टिप्स सांगणार आहे. तुम्हाला नक्की आवडतील. तर आता आपण सुरुवात करूया. तर आपली पहिली टिप्स आहे, नेहमीच आपण बटाटे उकडतो. बटाटे आपल्याला बटाट्याची भाजी बनवायला किंवा बटाट्याचे पराठे बनवायला, वडापाव बनवण्यासाठी बऱ्याच गोष्टींसाठी बटाटा वापरला जातो. तर तो आपण ना उकडून घेतो. तर आपण काय करतो, डायरेक्ट कुकरमध्ये पाणी घालून तो उकडायला ठेवतो. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण पराठे बनवतो ना तेव्हा तो पराठा फुटला जातो. तर आता मी तुम्हाला त्याची एक साधी सोपी पद्धत सांगणार आहे, बटाटे कसे उकडायचे, बटाटे उकडण्याची योग्य पद्धत. तर बटाटे उकडते वेळी आपण काय करतो, डायरेक्ट कुकरामध्ये आपण पाणी घालतो आणि त्याच्यामध्ये मीठ हळद घालून ते उकडतो. तर तसं न करता काय करायचं, कुकराच्या जे कुकराचे डबे असतात ना ते घ्यायचा आणि त्याच्या किंवा दुसरं कुठलंही भांडं घ्यायचं स्टीलचं आणि त्याच्यामध्ये चांगले बटाटे धुवून ना त्याच्यामध्ये ठेवायचे आणि कुकरामध्ये खाली पाणी घालायचं आहे म्हणजे तळाला, आणि तो वरचा डब्बा आहे ना तो रिकामाच ठेवायचा आहे फक्त बटाटे घालून, आणि 5-6 शिट्ट्या काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हा बटाटा ना उकडून घ्यायचा आहे. आपण ज्यावेळी पराठे बनवत असतो ना त्यावेळी काय करायचं, थोडंसं त्या गव्हाच्या पिठामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ पण घालायचं. म्हणजे काय होतं, पराठेचं कणिक पण खूप छान असं होतं मऊसर आणि पराठे आपले फुटले जात नाहीत. तर आपली दुसरी टीप आहे ती म्हणजे बिस्किटाबाबत. जेव्हा आपण बिस्किटं आणतो ना तेव्हा आपण मारीचा किंवा कुठलीही बिस्किटं आणली ना तर ती काय होतात, एकदा आपण फोडून त्याचं पॅकेट ठेवलं ना की ती नरम पडतात. लगेच त्याच्यामध्ये हवा गेली की ती नरम पडतात. तर त्यासाठी काय करायचं, एक काचेची बरणी घ्यायची आणि त्या काचेच्या बरणीमध्ये खाली थोडेसे तांदूळ घालून त्यानंतर त्याच्यामध्ये बिस्किटं ठेवायची. म्हणजे असं केल्यामुळे काय होतं, तर ती बिस्किटं अजिबात नरम पडत नाहीत आणि त्याच्यामध्ये हवा पण जात नाही. आपली आता तिसरी टीप आहे ती म्हणजे कॉफी. काय होतं, आपण कॉफीचं पॅकेट आणलं तर ते कधी कधी काय होतं, घट्ट होतं. कारण आपल्या भारतामध्ये काय होतं, जास्त प्रमाणात कॉफी पिली जात नाही. तर आपण चहा पितो आणि कधीतरी आपण कॉफी पितो. तर काय करायचं, जेव्हा आपण बॉटल किंवा पॅकेट आणतो तर पॅकेटला स्टॅपलर वगैरे मारून ठेवायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं. तसंच आपण जर बॉटल आणली कॉफीची तर त्याच्यामध्ये काय करायचे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्याचं असं मोठलं बांधून, म्हणजे त्या एका कपड्यामध्ये तांदूळ घालायचे आणि ते बांधून ते मोठलं त्या बरणीमध्ये ठेवायचं. म्हणजे कॉफी ना अजिबात ती अशी कडक होत नाही. नाहीतर तसं जमत नसेल तर ती कॉफीचा डब्बा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता, त्यामुळे ही कॉफी खराब होत नाही. आणि जर आपण कॉफी घेत असतो ना ज्यावेळी आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळी ना चमचा एकदम सुक्का असा घ्यायचा, ओला घ्यायचा नाही किंवा पाण्याचे हात वगैरे त्या डब्याला किंवा पॅकेटला लावायचे नाही. तशामुळे पण, असं केल्यामुळे पण काय होतं, ती कॉफी कडक होते. त्यामुळे एकदम सुक्का चमचा घ्यायचा आणि त्याच्यात जेवढं पाहिजे आपल्याला कॉफी ना तेवढीच आपण घ्यायची आहे. आता आपली चौथी टीप आहे ती म्हणजे मसाल्याच्या बाबतीत. कधी आपण काय करतो, मसाले ना, जे पावभाजीचा मसाला किंवा गरम मसाला किंवा असं सब्जी मसाला आपण काय करतो, मार्केटमधून छोटी छोटी पॅकेट आणतो आणि ज्यावेळी आपल्याला जे वापरायचे असतात ना भाजीमध्ये वगैरे टाकायचं तेव्हा आपण काय करतो, डायरेक्ट असं त्या टोपाच्या वरती ते पॅकेट धरतो आणि त्यातला मसाला टाकतो. म्हणजे ती काय टोपातली हवा आहे ना त्या पाकिटाला लागते आणि मसाला खराब होतो. तर तसं न करता काय करायचं, पाकिटामधला ना चमच्याने थोडासा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा मसाला घालून तो त्या पदार्थामध्ये घालायचा आहे. एकदम असं पॅकेट धरून ते ओतायचा नाहीये. नाहीतर काय करायचं, एखाद्या डिशमध्ये जेवढा आपल्याला मसाला पाहिजे असेल तो काढायचा आणि त्या डिशमधला तो घालायचा आहे. पण जसं मी सांगितलं की पाकिट ते त्या टोपावरती धरायचं नाही. तसं केल्यामुळे आपले मसाले खूप खराब होतात आणि जर आपण वर्षभरासाठी जो आपण मसाला करतो ना तर तो खराब होत असेल ना, तो आपण काय करतो, मोठ्या बरणीमध्येच ठेवतो की नाही. तर तसं तो काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना
हिंग घालून ठेवायचं आहे, म्हणजे मसाला आपला खराब होत नाही. आता आपण पाहणार आहोत 5वी टीप, आणि ती म्हणजे आहे मेथीची भाजी. काय होतं, मुलं ना मेथीची भाजी कडू लागते म्हणून ती भाजी खात नाहीत. तर काय करायचं, जेव्हा आपण मेथीची भाजी आणतो ना आणि ती साफ केल्यानंतर ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं. त्याच्यामुळे ना थोडासा त्याच्यामधला ना कडवटपणा कमी होतो. जरी तुमच्याकडे जर अर्धा तास असेल किंवा 10 मिनिटं असतील, तेवढा वेळ ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची. आणि तसं होत तुम्हाला जमत नसेल तर काय करायचं, ज्यावेळी आपण भाजी शिजवतो ना तर गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकल्यामुळे पण त्याच्यामधला कडवटपणा कमी होतो. तर कसे वाटले तुम्हाला टिप्स ते कमेंट करून सांगा, आणि जर आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.